सध्या कडक उन्हाळ्याचे दिवस सुरू असून वाढत्या उष्णतेमुळे साप, विंचू यासारखे सरपटणारे प्राणी मानवी वस्तीकडे वळत असल्याचं पाहायला मिळतंय। आज दुपारच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गालगत असलेल्या सॅम्प्रो कार्यालयाच्या आवारात 4 ते 5 फूट लांबीचा साप सिमेंट पत्र्याखाली असल्याचं लहान मुलींच्या निदर्शनास आलं। यानंतर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। घटनेची माहिती मिळताच विशाल काळे यांनी सर्पमित्र सचिन गिरी यांच्याशी संपर्क केला। माहिती मिळाल्यानंतर सर्पमित्र सचिन गिरी यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन सापाला अत्यंत काळजीपूर्वक आणि सुखरूप पद्धतीने बाहेर काढले। बाहेर काढण्यात आलेला साप हा धामण जातीचा असून तो अंदाजे 4 ते 5 फूट लांबीचा असल्याचं सर्पमित्रांनी सांगितलं। समोर दिसतंय की थोड्या वेळापूर्वी आपण एक साप पकडला होता मानवी वस्तीमध्ये आणि या ठिकाणी प्रश्न असा उपस्थित होतो की हे जे साप आहे तर बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं की साप दिसला की त्याचा हत्या केली पाहिजे। तर कोणत्याही परिस्थितीमध्ये सापाची हत्या करायची नाही आहे, कारण सापांची संख्या जेवढी कमी होईल त्या प्रमाणामध्ये उंदरांची संख्या वाढेल आणि उंदरांची संख्या अतिरिक्त वाढली तर हांता व्हायरससारखा जर आजार आला तर तो आपल्या मानवांसाठी अतिशय घातक आहे। त्याच्यामुळे आपल्याला कोणत्या परिस्थितीत साप वाचवायला लागते। तर इथं प्रश्न दुसरा असा आहे की आता पुढचे एक साधारणपणे 2 ते 3 महिने आपल्याला खूप काळजी घ्यायची। हीट जबरदस्त वाढणार आहे आणि हीट अशी वाढल्यानंतर बिळामध्ये राहणारे सगळे जे साप आहेत किंवा मूषकवर्गीय प्राणी सगळे बाहेर येणार आहेत। हे जर बाहेर आले तर साप पण येणार आहेत, परंतु हे जे साप आहेत यांचं मुख्य भक्ष्य उंदीर आहे आणि उंदरांना हे समूळ नष्ट करणारा हा प्राणी, त्याच्यामुळे आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये हा साप वाचवावा लागेल। मग साप विषारी असू द्या, बिनविषारी असू द्या किंवा निमविषारी असू द्या, कोणत्याही वर्गातला साप आपल्याला वाचवावा लागेल। सापांपासून काळजी घ्यायची म्हणजे एवढंच आहे की घराजवळ आपल्या किचनमधलं किंवा कुठल्या लेफ्टवर आपण ज्याला म्हणतो शिळं अन्न असेल किंवा कचरा असेल तर ते जुने आम्ही विभागले पाहिजे। ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा आणि घराच्या भोवती आपण आपल्या किचनमधलं किंवा घरातलं जे शिळे पदार्थ आहे ते उड्यावरती टाकलेच नाही पाहिजे। आपल्या घराभोवती आपण जेवढी स्वच्छता ठेवू तेवढे साप आपल्याकडे येणार नाही, पण घराच्या बाहेर आपण जर लेफ्टवर आपल्या घरातल्या किचनमधलं जर टाकलं तर त्या वासाने किंवा त्या अन्नामुळे तिथं उंदीर, बिडोकी तसं प्राणी येतील आणि ते प्राणी आल्यानंतर नेमकं सापांचं ते आवडतं भक्ष्य असल्यामुळे साप आपल्या घरात येऊ शकतात। आडगळ ठेवायची नाही, आडगळमध्ये साप असतात। हीट सध्या वाढते आणि गारव्यासाठी साप अशा पत्र्या असतील, नारळाच्या झावळ्या असतील किंवा तिथे दगडविटा ठेवलेल्या असतील तर ते घराजवळ साठवून ठेवायचे नाही आपल्याला, कारण वरती जागा तापते, खाली थंड असते, तिथे साप बसत असतात। आपल्याला काळजी एकच घ्यायची की घराचा परिसर हा स्वच्छ असला पाहिजे। दुसरं, रात्रीच्या वेळेस, दिवसा कधी आपल्याला जर साप दिसला तर कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वतःहून त्या सापाला पकडण्याचा, मारण्याचा प्रयत्न कोणीही करायचा नाही आहे। साप दिसला एक तर तुम्ही वन खात्याला बोलवा किंवा जवळचे कोणी सर्पमित्र असतील तर त्यांना बोलवा, ते येतील, त्या सापाला सुरक्षित ताब्यात घेतील, त्याच्या नैसर्गिक नातेवाईकामध्ये सोडून देतील। पण कोणत्याही सर्वसामान्य व्यक्तीने साप दिसल्यानंतर मात्र व्हिडिओ बघून, कोणाचे व्हिडिओ बघितला तर आज यूट्यूब असेल किंवा सोशल मीडिया असेल त्याच्यावरती सर्पमित्रांचं काम असतं, बरेच लोक त्यांना अनुकरण करतात। असं अनुकरण कोणी करायचं नाही आहे। फक्त प्रॉपरची लोक आहेत त्यांनाच बोलवा, ते सापांना घेतील किंवा इतर प्राण्यांना घेतील, त्यांच्या नैसर्गिक सोडून देतील। धामण हा बिनविषारी साप असून पर्यावरणाचा समतोल राखण्यात त्याची महत्त्वाची भूमिका असते। दरम्यान आपल्या परिसरात साप आढळल्यास घाबरून न जाता किंवा सोशल मीडियावरील व्हिडिओ पाहून स्वतः साप पकडण्याचा प्रयत्न न करता तात्काळ जवळच्या सर्पमित्रांशी संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी सर्पमित्र सचिन गिरी यांनी केलंय। यावेळी परिसरातील नागरिकांनी सर्पमित्र सचिन गिरी यांचे आभार मानले। तेव्हा आपणही आपल्या घराजवळ साप आढळून आल्यास सोशल मीडियावर व्हिडिओ पाहून त्याचं अनुकरण न करता आपल्या जवळच्या सर्पमित्रांशी संपर्क करावा, असं आवाहनही आम्ही नवतेज महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या वतीने करत आहोत। नवतेज महाराष्ट्र ब्युरो, संगमनेर।